सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड, विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, केटीएम महाविद्यालय नाशिक। आज आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपण अध्ययन करणार आहोत। आपल्या विषयाचं नाव आहे सार्वजनिक आयव्यय किंवा राजस्व। इंग्रजीमध्ये त्याला पब्लिक फायनान्स असं त्या ठिकाणी म्हणतात। त्याला सार्वजनिक वित्त देखील असंही म्हणतात। इंग्रजीमध्ये त्याला पब्लिक फायनान्स असं त्या ठिकाणी म्हणतात। सर्वप्रथम आपण आपल्या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत। पहिल्या सत्रामध्ये जो काही अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करावायचा आहे त्यामध्ये असणारे विविध कंटेंट अर्थातच धडे ते आपण समजावून घेणार आहोत। सर्वप्रथम पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्यय हे आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे आणि या प्रकरणामध्ये आपल्याला द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन अन इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सरकारची भूमिका या बाबतीमध्ये आपल्याला अध्ययन करायचं आहे। कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावावी लागते, वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात अशी जनतेची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा सरकारने पूर्ण केली पाहिजे असं त्या ठिकाणी जनतेचं सुद्धा त्या ठिकाणी काय असतं, ध्येय असतं। म्हणूनच पुढचा कंटेंट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सार्वजनिक आयव्यय, सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, सार्वजनिक आयव्ययाच्या निरनिराळ्या व्याख्या, सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप, सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती, सार्वजनिक आयव्ययाचं महत्व आणि सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामध्ये फरक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। मीनिंग, नेचर, स्कोप, इम्पॉर्टन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक फायनान्स असं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यानंतर सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामधील भेद किंवा फरक आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। सार्वजनिक आयव्यय कशाला म्हणतात, खाजगी आयव्यय कशाला म्हणतात, यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे हा देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। आणि सरतेशेवटी प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज अकॉर्डिंग बाय डॉक्टर डॉल्टन म्हणजे महत्तम सामाजिक लाभाचं तत्व डॉक्टर डॉल्टन यांनी सार्वजनिक आयव्ययामध्ये मांडलेलं आहे आणि या तत्वाचा देखील आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। सर्वप्रथम पहिल्या प्रकरणामध्ये या बाबींचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, या बाबींचं अध्ययन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। दुसरा या प्रकरणामधला जो काही धडा आहे, जे काही प्रकरण आहेत ते म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर, त्याला शासकीय खर्च किंवा सार्वजनिक खर्च असं देखील म्हणतात। तर सार्वजनिक खर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये मीनिंग अँड प्रिन्सिपल ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्चाचा अर्थ, सार्वजनिक खर्चाची व्याख्या आणि सार्वजनिक खर्चाची जी काही तत्व आहेत ती तत्व देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्चाचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण साधारणपणे दोन गटामध्ये त्या ठिकाणी केले जातो, एक म्हणजे खाजगी आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक। त्याचप्रमाणे ट्रेंड्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर इन इंडिया, भारतातील सार्वजनिक खर्चाचा त्या ठिकाणी जो चढता आलेख आहे तो देखील आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत की इसवी सन पूर्व ते आतापर्यंत म्हणजे आताच्या फायनान्स इयर पर्यंत सरकारने कोणकोणत्या बाबींवर त्या ठिकाणी खर्च केलेला आहे याचा देखील आपण या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे या प्रकरणामध्ये कॉजेस ऑफ इन्क्रीज इन पब्लिक एक्सपेंडिचर, भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं आपण समजावून घेणार आहोत। कोणतीही अर्थव्यवस्था असो, भांडवलशाही अर्थव्यवस्था असो किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था असो किंवा भारतासारखी संमिश्र अर्थव्यवस्था असो, अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकार नावाची एक यंत्रणा असते आणि अशा यंत्रणेमध्ये सरकारला वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी करावी लागतात। ही कामं केल्यानंतर सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत जाते असं त्या ठिकाणी म्हणता येईल। म्हणूनच सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी काही निरनिराळी कारणं आहेत ती कारणं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत।
आणि सरतेशेवटी इफेक्ट्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता सार्वजनिक खर्चाची जशी कारणं आहेत तशी सार्वजनिक खर्चाचे परिणाम देखील त्या ठिकाणी आहेत. मग ते परिणाम उत्पन्नावर परिणाम होतील, उत्पादनावर परिणाम होतील, तुमच्या आणि आमच्या बचतीवर त्या ठिकाणी परिणाम त्या ठिकाणी होतील. असे निरनिराळे परिणाम आहेत. ते परिणाम आपण ह्या प्रकरणाच्या माध्यमातून अध्ययन करणार आहोत. त्यानंतर सिलेबस मध्ये किंवा अभ्यासक्रमामधला पुढचा जो काही धडा आहे किंवा पुढचं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे पब्लिक रेव्हेन्यू, त्याला शासकीय महसूल किंवा सार्वजनिक महसूल देखील आपण असं त्या ठिकाणी म्हणतो आहोत. आता यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की सोर्सेस ऑफ पब्लिक रेव्हेन्यू, शासकीय महसुलाचे किंवा सार्वजनिक महसुलाचे स्रोत कोणते आहेत. सरकार वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळवते, मग ते उत्पन्न मिळवण्याचे मार्ग अर्थातच स्रोत कोणते आहेत हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. त्याचप्रमाणे मेनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्सेशन, सार्वजनिक खर्चामध्ये सार्वजनिक महसुलामध्ये जो काही त्या ठिकाणी पुढचा जो काही कंटेंट आहे तो पाहत असताना मेनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्सेशन, करारोपणाची उद्दिष्टे, अर्थ आणि व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ टॅक्सेशन, करारोपणाची जी काही तत्व आहे त्या तत्वांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामध्ये दोन प्रकारची साधारणपणे आपल्याला तत्व पाहायची आहे. बेनिफिट अप्रोच अँड ॲबिलिटी टू पे अप्रोच ज्याला आपण म्हणतो. आता बेनिफिट अप्रोच म्हणताना लाभता तत्व असं त्या ठिकाणी म्हणताय. सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला त्या ठिकाणी देत असतं आणि सेवांच्या माध्यमातून जनतेला काहीतरी लाभ होत असतो म्हणून त्याला लाभता तत्व म्हटलेलं आहे. आणि ॲबिलिटी टू पे म्हणजे क्षमता, कुवत, त्याला कर देण्याची कुवत आपण म्हणतो किंवा कर देण्याची क्षमता आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत म्हणून त्याला ॲबिलिटी टू पे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर काही त्या ठिकाणी संकल्पना या ठिकाणी पाहणार आहोत. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स, करारोपणामध्ये जी काही तत्व आहे त्यानंतरची जी काही तत्व किंवा ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो कराभार किंवा करघात. त्यानंतर इन्सिडन्स ऑफ टॅक्स, कराघात, करभार, कराघात. शिफ्टिंग ऑफ टॅक्स, करारोपणाचं संक्रमण किंवा करांचं संक्रमण, ही संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि शेवटी टॅक्सेबल कॅपॅसिटी, त्याला कर देय क्षमता आपण म्हणतो. एखाद्या देशातील जनतेची कर देण्याची कुवत किंवा क्षमता म्हणजे कर देय क्षमता होय. अशा प्रकारचं हे तत्व त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर इंडियन टॅक्स स्ट्रक्चर, भारतीय कर प्रणाली, या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी अध्ययन त्या ठिकाणी करणार आहोत. आता मूळतः त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकारचे कर आहेत. तो कर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, माहित आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, त्यामध्येही प्रोग्रेसिव्ह, प्रपोर्शनल आणि रिग्रेसिव्ह असे वेगवेगळ्या प्रकारचे कर आपण ह्या करांच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आणि सरतेशेवटी या पहिल्या सत्रामधलं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे पब्लिक डेब्ट, त्याला शासकीय ऋण किंवा सार्वजनिक कर्ज आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. आता यामध्ये त्या ठिकाणी पाहत असताना काही संकल्पना आपण पाहणार आहोत, काही मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामध्ये मेनिंग अँड टाइप्स ऑफ पब्लिक डेब्ट, सार्वजनिक कर्जाचा अर्थ, कर्जाची व्याख्या आणि सार्वजनिक कर्जाचे प्रकार. मूळतः विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक कर्जाचे दोन प्रकार आहेत. ते दोन प्रकार पाहत असताना एक अंतर्गत कर्ज आणि दुसरा आहे परकीय कर्ज, याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्यानंतर सोर्सेस ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल पब्लिक डेब्ट, सार्वजनिक कर्जाचे जे काही स्रोत आहेत, सार्वजनिक कर्जाचे काही मार्ग आहेत, ती मार्ग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला मार्ग म्हणजे देशांतर्गत कर्ज आणि दुसरा त्या ठिकाणी आहे परकीय कर्ज. आता देशांतर्गत कर्जाचे स्रोत आणि परकीय कर्जाचे स्रोत हे आपण समजावून त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ पब्लिक डेब्ट, सार्वजनिक कर्जाचे परिणाम, मग ते अर्थव्यवस्थेवर असतील, ते उत्पादनावर त्या ठिकाणी असतील, उत्पन्नावर असतील, लोकांच्या रोजगारावर असतील, लोकांच्या बचतीवर असतील, लोकांच्या गुंतवणुकीवर असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम सार्वजनिक कर्जाचे अर्थव्यवस्थेतील घटकांवर होत असतात. आणि सरतेशेवटी मेथड्स ऑफ रिपेमेंट, ज्या पद्धतीने आपण कर्ज घेतो त्याच पद्धतीने आपण कर्ज परत करणे हे आपलं दायित्व त्या ठिकाणी असतं. म्हणून मेथड्स ऑफ रिपेमेंट आपण असं त्या ठिकाणी म्हणतो आहोत.
म्हणूनच हा काही अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये एकूण आपल्याला 4 प्रकरणांचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे। पहिल्या सत्रामध्ये 4 प्रकरण आणि दुसऱ्या सत्रामध्ये 4 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे। आणि पुढचं प्रकरण त्या ठिकाणी पाहत असताना सर्वप्रथम आपण पहिल्या प्रकरणाला आपण त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत। आणि पहिले प्रकरण पाहत असताना त्यामध्येच आपण त्या ठिकाणी काय पाहणार आहोत, पब्लिक फायनान्स हे त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम पहिल्या सत्राचा समजावून घेतलेला आहे। पहिल्या सत्रामध्ये 4 प्रकरणांचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत आणि आज आपण पब्लिक फायनान्स सार्वजनिक आयव्यय या प्रकरणाचा त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत, अध्ययन त्या ठिकाणी करणार आहोत। आता सार्वजनिक आयव्यय, या सार्वजनिक आयव्ययाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत। सार्वजनिक आयव्ययाला त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त, सार्वजनिक राजस्व, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये पब्लिक फायनान्स देखील असं त्या ठिकाणी म्हणतात। आणि मग सार्वजनिक आयव्ययाचा आपण अर्थ आणि व्याख्या देखील त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत। आता सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ जर त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा असेल तो म्हणजे सार्वजनिक आयव्यय किंवा राजस्व ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा आहे। या शाखेत सरकारी अर्थव्यवहारांचा अभ्यास केला जातो। सरकारला मिळणारे उत्पन्न व सरकारचा खर्च हा या विषयाचा गाभा आहे असं म्हणता येईल। सार्वजनिक आयव्ययाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। सार्वजनिक आयव्ययाची ढोबळ अर्थाने व्याख्या आपल्याला पाहता येतील। सरकारच्या उत्पन्न व खर्चाची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय। त्याचप्रमाणे अर्थतज्ञ हेरॉल्ड ग्रीव्स यांनी देखील सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या केलेली आहे। ही व्याख्या पाहत असताना संघ राज्य सरकार, घटक राज्य सरकारे आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्न आणि खर्चाची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय। सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहत असताना ह्या व्याप्तीमध्ये एकूण 5 मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला उहापोह त्या ठिकाणी करावा लागेल। आणि हे 5 मुद्दे म्हणजे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, वित्तीय व्यवस्थापन आणि वित्तीय धोरण। ही 5 मुद्दे, हे 5 प्रकार आपल्याला सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी पाहायचा आहे। तर प्रत्येक मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपण समजावून घेणार आहोत। आता सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय, सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं। वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न म्हणजे काय, सरकारला उत्पन्न मिळण्याचे जे काही स्रोत आहे ते म्हणजे कर आणि करेतर उत्पन्न। त्यामध्ये करांमध्ये जर आपण पाहिलं तर करांमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या 2 करांचा त्या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी होतो। पण सरकारला सर्वात जास्त जे काही उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं ते आजच्या मितीला करांपासून त्या ठिकाणी मिळतं असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल। करेतर उत्पन्न म्हणजे काय, करांव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न म्हणजे करेतर उत्पन्न होय। आणि या करेतर उत्पन्नामध्ये साधारणपणे सार्वजनिक कंपन्यांपासून मिळणारा नफा याचा उल्लेख करावा लागेल। नफा असेल, त्याचप्रमाणे दंड असेल, शुल्क त्या ठिकाणी असेल, त्याचप्रमाणे इतर ज्या काही बाबी आहेत या बाबींपासून देखील सरकारला त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं। त्याचप्रमाणे सार्वजनिक आयव्ययाची जी काही व्याप्ती आहे त्यामधला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक खर्च होय। आणि सार्वजनिक खर्च सरकार वेगवेगळ्या घटकांवर त्या ठिकाणी करत असतं। कोणत्याही सरकारला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या बाबींवर त्या ठिकाणी खर्च करावा लागतो। तो खर्च म्हणजे 1 संरक्षण खर्च, 2 नागरी खर्च, 3 आर्थिक उद्दिष्टांवरील खर्च, 4 सामाजिक खर्च। पण खऱ्या अर्थाने सार्वजनिक खर्चाचे 2च मूळ प्रकार आहेत, एक खाजगी खर्च आणि दुसरा आहे सार्वजनिक खर्च। त्याचप्रमाणे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहत असताना सार्वजनिक कर्जाचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल। सार्वजनिक कर्जाचे देखील 2 प्रकार त्या ठिकाणी आहेत। ते 2 प्रकार पाहत असताना देशांतर्गत कर्ज आणि परकीय कर्ज याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल। देशांतर्गत कर्ज मिळवण्याचे स्रोत आणि परकीय कर्ज मिळवण्याचे स्रोत हे आपण त्या ठिकाणी समजावून त्या ठिकाणी घेणार आहोत। त्याचप्रमाणे वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापनामध्ये अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अंदाजपत्रकाचे जे काही विविध प्रकार आहेत ते देखील आपण समजावून घेणार आहोत। त्यामध्ये तुटीचा अंदाजपत्रक, संतुलित अंदाजपत्रक, शिल्लकीचा अंदाजपत्रक, सरकार मंदीच्या काळात किंवा
तेजीच्या काळामध्ये अंदाजपत्रक, शिल्कीचे अंदाजपत्रक अशा 3 अंदाजपत्रकांचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. शेवटी वित्तीय धोरण, सरकारचे वित्तीय धोरण पाहत असताना त्यामध्ये चलनविषयक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण या प्रमुख 2 धोरणांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. जर देशामध्ये तेजीची परिस्थिती असेल तर सरकार चलनविषयक धोरण त्या ठिकाणी अवलंबते आणि देशामध्ये मंदीची परिस्थिती जर असेल तर साधारणपणे सरकार राज्य वित्तीय धोरण त्या ठिकाणी अवलंबते असं त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. सरते शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की वरील 5 पोट विषय स्वतंत्र स्वरूपाचे नसून त्यांचा एकमेकांशी अत्यंत निकटचा संबंध आहे असं त्या ठिकाणी पाहता येईल.